नमस्कार दर्शकांनो, आपणा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. दर्शकांनो, आमच्या चॅनलमध्ये आपणास रहस्यमयी गुप्त मंत्र जे की अति प्राचीन झालेले असतील ह्या प्रकारचे मंत्र आपणास पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, ह्याच प्रकारे आपण आज जाणून घेऊया सुवरचला ह्या बुटीचे रहस्य. दर्शकांनो, आपल्यासमोर ही जे बुटी आहे म्हणजेच हे जे झाड आहे ह्याला सुवरचला ह्या नावाने जाणले जाते. आपल्या प्रांतामध्ये ह्याला कोणत्या नावाने जाणले जाते कृपया कमेंटमध्ये लिहा. तर दर्शकांनो, ही सुवरचला बुटी ह्याचे तंत्रशास्त्रामध्ये एवढे महत्त्व आहे, एवढे काही खूप प्रयोग सांगितलेले आहेत जे की खूप लवकर परिणाम दाखवणारे आणि खूप लवकर फळ देणारे आहेत. पण आपल्याला याची थोडी विधी करावा, अगोदर विधी करणे जरुरी आहे. जर विधीपूर्वक आपण ह्या सुवरचला बुटीची आपण साधना केली तर निश्चितच आपले कोणतेही काम पूर्ण होईल, आपल्याला सर्व प्रकारची सिद्धी मिळेल आणि सोबतच आपल्या सोबत दररोज ही सुवरचला नावाची शक्ती निवास करील आणि आपण जे काम सांगाल ते काम निश्चितच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया हा प्रयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे. तर दर्शकांनो, आपण आपल्या घरच्या कॅलेंडरवर पहा, ज्या गुरुवारी पुनर्वसू नक्षत्र असेल त्या गुरुवारी सकाळी आपण स्नान करून थोडेसे पिवळे तांदूळ घेऊन आपण ह्या सुवरचला बुटीजवळ जा आणि त्यानंतर उत्तरेकडे तोंड करून आपण ही अक्षत त्या सुवरचला बुटीला अर्पित करा, निमंत्रण द्या आणि असं सांगा की हे महाशक्तिशाली देवी, आम्ही तुम्हाला रात्रीला घेऊन जाणार आहोत, तरी आमच्या मनात जे कार्य आहे ते आपण सिद्ध करा. असे म्हणून नमस्कार करा. एक उजवी प्रदक्षिणा करून आपण आपल्या घरी कोणालाही न बोलता आपल्या घरी परत या, मागे वळून पाहू नका. त्यानंतर दर्शकांनो, रात्री 10च्या नंतर आपण पुन्हा एकदा स्वच्छ हातपाय धुवून ह्या सुवरचला बुटीजवळ जा, ह्याला नमस्कार करा आणि पुन्हा एक प्रदक्षिणा करून दोन्ही हात जोडून आपल्या कार्यसिद्धीसाठी विनंती करा आणि उत्तरेकडे तोंड करूनच आपण उजव्या हाताने एका झटक्यात ह्या झाडाला उपटा आणि त्यानंतर ह्याची मुळी तिथेच काढून घ्या आणि त्या झाडाला तिथेच ठेवून द्या आणि ही मुळी घेऊन आपण आपल्या घरी परत या. परत आल्यानंतर सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी देवाची पूजा करतो त्या ठिकाणी एक पाट मांडून त्यावर पिवळे वस्त्र ठेवा, त्यावर ही मूळ ठेवा आणि हिची पंचोपचारी पूजा करून हिला पिवळा नैवेद्य अर्पित करा. सोबतच धूप दीप लावा. अशा प्रकारे आपण पूजा केल्यानंतर रुद्राक्षाची माळ घेऊन ह्या मंत्राचा आपण 21 माळा ह्या मुळीवर जाप करा. 21 माळा जाप केल्यानंतर आपण एक वेळ ह्या मुळीला गुगुळाची धूप द्या, म्हणजे ही मुळी सर्वथा सिद्ध होईल. नंतर दर्शकांनो, आपण ह्या मुळीला पिवळ्या दोऱ्यामध्ये बांधून, पिवळा कच्चा दोरा घ्यायचा आहे आपणास. तर पिवळ्या कच्च्या दोऱ्यामध्ये ह्याला 7 गाठी बांधून आपल्या उजव्या दंडामध्ये धारण करा किंवा कमरेमध्ये धारण करा किंवा आपण एखाद्या ताबीजमध्ये ह्याला आपल्या गळ्यामध्ये धारण करा. आणि दर्शकांनो, ह्याचा चमत्कार पहा. ज्यावेळेस आपल्याला कठीण कार्य आले असेल, आपल्यावर कठीण वेळ आली असेल, आपल्याला कोणताही मार्ग सुचत नसेल, असे कितीही प्रकारचे जरी आपणास समस्या आल्या असतील, तर त्यावेळी ह्या मंत्राचा फक्त आपण एक वेळ जाप करा दोन्ही हात जोडून. म्हणजे सर्वप्रथम आपण ती मुळी हातात घ्या. जे जर आपण ताबीजमध्ये ही मुळी धारण केली असेल तर अगोदर ताबीज आपल्या हातात घ्या
दंडाला जर आपण मुळी बांधली असेल तर ती मुळी सोडून आपल्या दोन्ही हातामध्ये घ्या आणि त्यावर केवळ एक वेळ हा मंत्र म्हणा आणि त्या दिव्यशक्तीला सांगा की हे दिव्यशक्ती, हे काम माझ्यासाठी खूप अवघड आहे, मी हे काम करू शकत नाही, तरी तुझ्या शक्तीने हे काम पूर्ण कर. तर दर्शकांनो, या जगामधील कोणतेही अवघड काम असो, कोणत्याही प्रकारचे काम असो, निश्चितच सुवर्चला देवीच्या आशीर्वादाने निश्चितच आपले हे काम 1 ते 2 दिवसात पूर्ण झाल्याशिवाय कधी राहणार नाही. तर दर्शकांनो, आपली सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपले सर्व असाध्य काम साध्य करण्यासाठी आणि आपल्या सर्व सिद्ध्याचा उपयोग घेण्यासाठी ही सुवर्चला बुटी खूप शक्तिशाली आहे. खूप हिचे रहस्यमयी आपल्याला चमत्कार पाहावयास मिळतील. तर दर्शकांनो, निश्चित ही सुवर्चला बुटीची साधना करा आणि ह्याचा चमत्कार आपण निश्चितच आपल्या डोळ्याने पहा. तर दर्शकांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ जैसा लाईक शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. ही